काल आमच्या इकडे एवढा वादळी पाऊस झाला ना, खूप वादळी पाऊस झाला। आताच मी शॉपला किती सारा खर्च लावला होता आणि शॉपची हालत तुम्ही बघू शकता की किती खराब झालेली। अक्षरशः त्या ताळपत्रीमधून पाणी गळत आहे आणि आता इथं नाश्ता सेंटर कसं लावणार आहे त्या टेन्शनमध्ये गणेशजी झाले गरम। गणेशजीला आरामच आराम आहे बाप्पा। एवढं कायले राग भरा लागते, दुकान बंद करून आले का तुम्ही? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वराज दीदी लढून आली रे, चुप कर बाळा तिला। स्वराज दीदी लढून आली, चुप कर बाळा तिला। तिला म्हणा दीदी रडू नको म्हणा। अरे तू तर नालाय का, मारत तिला, किती बदमाश आहेस रे तू। उठ मा सोनुडा। छकुला चड्डी घालत नाही, नको घालू, तसाच राय बोंगळा। ओ बोल करू नको ना, पहिलेच पाणी येऊन आलं। पाणी नाही आपल्या इथं, अश्रू वाया नको गमवू। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। ते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा। तर तुम्हाला माहिती आहे स्वराज जेव्हा ॲडमिट होता ना, तर तेव्हा तो सलाईन लावू देत नव्हता, म्हणून मी त्याला मोबाईल देत होती। परंतु आता ती सवय मलाच भारी जात आहे, तो ना आता मोबाईलच मागतो प्रत्येक वेळेस। तर आता ती सवय बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण एकदम कोणतीच सवय म्हणजे बंद होत नाही आणि त्याला रडू वगैरे द्यायचं नाही आहे जास्त, त्याच्यामुळे त्याला आता प्रेमानेच हाताळावं लागणार आहे। आणि तो एवढा आगाऊ आहे ना, त्याच्या रंगारूपावर अजिबात जाऊ नका तुम्ही, लय शैतान आहे तो। आणि विनाकारण तो ना स्वराला त्रास देत बसतो आणि ज्या त्या वस्तू कूलरमध्ये टाकतात। मोबाईल दे रे, मोबाईल अजिबात घ्यायचा नाही, मोबाईल नाही भेटत। आता इथं तो सकाळी उठला, मी त्याला एक डाळिंब वगैरे दिलं, दूध वगैरे दिलेलं आहे आणि गणेशजीचा चहा नाश्ता आटोपला आणि स्वराला सुद्धा चहा आणि बिस्किट पुडा दिलेला आहे, कारण स्वरानं अजिबात दूध घेत नाही, तिला दूध आवडत नाही। तर स्वराज काय करतो, आता मला नेल कटर पाहिजे होतं, म्हणजे म्हटलं नखं वगैरे कापून देते स्वराजचे। तर नेल कटर आम्ही बघितलं तर नेल कटर काही सापडतच नव्हतं। तर तो सांगत होता स्वराज की कूलरच्या टपामध्ये टाकलेला आहे, म्हणून मग इथं CID जी आहे आमची स्वरा, तिचं बरोबर लक्ष असते। तर कूलर वगैरे बंद केला, कूलरची पिन वगैरे काढून टाकली आणि तिचा हात जातो त्याच्यात, तर त्याच्यामुळे तिलाच हात टाकावा लागला आणि तिने त्याच्यातल्या सर्व वस्तू बाहेर वगैरे काढलेल्या आहेत। पोळी टाकली की तुले मिक्सचं वळण खात असे तर घेऊन ये आजीच्या इथून खालून। मी काय म्हणाली, ते भरणेतलं ते झालं की त्या भरण्या चांगल्या धुवून वॉश करून ठेवायच्या, निर्माण उन्हात वाळू घालायच्या, नंतर लावून ठेवायची, नशी उघडी ठेवायची, संपल्यानंतर त्याच्यावर साखर ठेवून रोज आठवणीनं खायचं। खाल्ल्यानंतर ते बरणी अशी अशी वर खाली करायची। आता समजा याच्यात पावडर आहे बरोबर, आता याच्यात पावडर आहे समजा, आपण एक चम्मच खाल्ली, असं असं करायचं रोज, नंतर खायची, रोज हलवायचं ते, नाही तर बस मुंग्या माकोडी होते तुझे अड्या बेड्या, लय दिवस ठेवले खराब होत असते ते। आणि चमचानच खायचं, हात टाकायची नाही। दिवसभर बका बका खातच नाही सुट्याचं, मग कोणी म्हणणार नाही आहे। तर सकाळी उठल्याबरोबर एक चम्मच खायचं फक्त। तर आता स्वरा जाणार आहे, तर त्याच्यामुळे मी तिला ना काजू बदामची पावडर, त्याच्यानंतर आवळा, त्याच्यानंतर सोप, आणि सोपमध्ये मस्त हे असं म्हणजे ज्याच्यामुळे आपला म्हणजे छान वाटेल जेवल्यानंतर, तर ते सर्व काही मी तिला आता करून देणार आहे। तर त्याच्यासाठी मी तिला सजेशन दिलं की खाल्ल्यानंतर बरण्या हालवून ठेवायचं, चम्मचनीच खायचं, जे आहे ते सांगितलं। कारण घरी कसं असते ना, मुलं कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्यांनी खाल्लं की आपण लावून ठेवतो, व्यवस्थित ठेवतो, परंतु आता पहिल्यांदा ती इतके दूर जात आहे, त्याच्यामुळे तिच्यासोबत काजू बदामची पावडर, त्याच्यानंतर असं काही भरपूर मला द्यायचं आहे, ज्याची मी रोज थोडी तयारी करत आहे। तर आता मी इथं सगळ्यात अगोदर स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक केल्यानंतर स्वराजला जेवण द्यायचं आहे। आणि तेवढ्यात एवढा वादळ सुटला आणि एवढं पाणी आलं ना, त्याच्यामुळे आमच्या दुकानाचं प्रचंड असं नुकसान झालं। आणि मग कसं आहे, मी आता डब्बा घेऊन जाते म्हटलं तर स्वराजला मी उपाशी सोडू शकत नाही, स्वराजला मी मेडिसिन दिला आणि मेडिसिन नंतर त्याला जेवण द्यावं लागते। आता मी जर डब्बा घेऊन गेली, मी स्वराला मला स्वराला स्वतःशी
ॲक्च्युली स्वराज घेऊन जात असते रोज टिफिन, परंतु आज मी तिला पाठवणार नव्हती, कारण की कसं आहे वादळही सुरू होतं आणि पाऊसही सुरू होता. त्याच्यामुळे मी स्वराला म्हटलं आज टिफिन घेऊन तू नको जाऊ, मी जाते. परंतु ऐन मी आता निघणार तेव्हा जोराने पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे मी काय केलं की भांडी वगैरे घासली, किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला. आणि स्वराज एवढा हळूहळू जेवतो ना, तर त्याला 1 तास लागला, अर्धा पाऊण तास लागतो जेवायला. आणि त्याच्यात माझं पण जेवण बाकी होतं. आणि मग गणेशजींना काय वाटते की मी टाईमपास करते. आणि कसं आहे स्वराज जेवल्याशिवाय मी जाऊ पण शकत नव्हती. मग स्वराज जेवल्यानंतर ना मी त्याला झोपवून पण दिलं. म्हणजे कसं आहे जेवण झाल्यानंतर बाळाला 2 ते 3 तास झोप खूप आवश्यक आहे. तो आधी झोप वगैरे व्यवस्थित घेत होता, म्हणून त्याची हालत मस्त होती. तर आता ही सवय डबा न्यायची सवय मलाच लावून घ्यायची होती. त्याच्यामुळे त्या साऱ्या म्हणायच्या गोष्टी आहेत, पण माया काही कारनामे आहे ना मार खाण्यालायकच आहेत. तिथं बरा माया नवरा गणेशासारखा शांत. तर हे बघा पूर्ण रस्त्याने पाणी चालू आहे. एवढ्या पाण्यात मी जात आहे डब्बा घेऊन. आणि आता गणेशजीला जाम चिडणार आहे, बरोबर. हे बघा रस्ता. दिसला का रस्ता, किती पाणी आहे, बरोबर. जशी मी दुकानात पोहोचली तेव्हा मी बघितलं की सर्व जे बांबू वगैरे आहे ते तुटलेले आहेत. पूर्ण दुकानात पाणी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती पाणी झालेलं आहे. अक्षरशः एवढ्या पाण्यात गणेशजी उभे होते. गणेशजी पण ओले झालेले होते अर्ध्याहून जास्त. आता तुम्ही सांगा अशा याच्यात जर नाश्ता सेंटर लावलं तर त्या लोकांच्या प्लेटीत पाणी पडणार नाही का? म्हणजे पुन्हा आता खर्च आला मला दुकानाला पॉलिथिन लावायचा, ते व्यवस्थित करून घ्यायचा. मग गणेशजी सांगितले होते की एक ताडपत्री टाकायची आहे आणि ताडपत्री टाकून बांबू वगैरे लावले की मस्तपैकी आपलं सेंटर चालू होऊ शकते. आणि आता एवढ्या पावसात आपला हा व्यवसाय चालणार पण नाही आहे. मठ्ठा आणि लस्सी कोण पिणार आहे एवढ्या पाण्यात? तर बघू शकता किती पाणी झालेलं आहे दुकानात. तर गणेशजीने छत्री ठेवली आणि छत्रीखाली जेवण करायला बसलेले आहेत. बघा आता गणेशजीला आराम आहे बाप्पा. एवढं कायले राग भरा लागते? दुकान बंद करून आले का तुम्ही? एवढ्या पाण्यात का लोक पागल झाले का तुमच्याजवळचा मठ्ठा आणि लस्सी पेतील? गेल्या 8 ते 10 दिवसात एवढं पाणी पडत आहे ना, त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान होत आहे. आम्ही दही हे मठ्ठा आणि लस्सी तयार करतो. पाऊस आला तर आम्हाला ते फेकून द्यावं लागतं. त्याच्यामुळे कसं ते पण आमचं भरपूर नुकसान होत आहे. काही कळत नाही आहे बाबा. इकडं मुलगा आजारी पडला, इथं वादळ पाणी चालू झालं. काय होणार आहे आमच्या लाईफमध्ये आता तेच कळत नाही आहे. करायला पुरतात, पण तुला खाऊ घालायचं काम नाही करायला. 1 घंट्यापासून मी इथं बसलेली आहे, तू खाल्लेली आहे. आणि ते म्हणते काय फक्त फिरले की झालं का? मम्मी 1 घंटा 9 वाजतापासून ताट घेऊन बसली म्हटलं, तर पोरं 10 वाजता जेवलं म्हटलं. आणि आता स्वयंपाक करा. देतो ना, थांब ना. आणि घरात प्रॉब्लेम झाले ना तर मग राग काढतो नवरा बायकोवर आणि बायको काढते राग नवऱ्यावर. बरोबर दुसऱ्या दिवशी आम्ही ते लस्सी आणि मठ्ठा फेकून देतो. कारण कसं आहे ना, आपण लोकांच्या जीवाशी नाही खेळू शकत. आपलं नुकसान झालं तर चालते, परंतु लोकांना हानी पोहोचायला नको. तर मी सरळ एक तर आता लस्सी मठ्ठा जे आहे एकदम आम्ही कमी करत आहोत, जेणेकरून. आणि जर ज्या दिवशी पाऊस असला त्या दिवशी तर मी गणेशजीला सांगते आज पावसाचं वातावरण आहे, अजिबात लस्सी वगैरे करू नका. तर आता मला इथं बाहेर जाऊन बसत जा. तू स्वयंपाक कर, तू लेकरेले खाऊ घाल, तू सगळं कर. तुम्ही फक्त फिरत जा. पाणी आल्यावर जाऊन बसले तिकडे काय काम होतं तुमचं? किती वेळचे गेले तुम्ही? 7 वाजतापासून पोत्यानं आणली काय खडीसाखर? पोत्यानं आणली का? मम्मी रोज थोडी एक दिवस पोराले खाऊ घालत नाही ते. आण बाबा तू तुझे काम कर, खाऊ घालतो. तर आता पावसाचे दिवस आहे, त्याच्यामुळे कसं आहे की नुकसान हे होणारच आहे. आणि व्यवसायात फायदा आणि नुकसान दोन्ही पण आपले होतच असतात. नंतर मग स्वयंपाक जेवण वगैरे केलेलं आहे. आणि स्वयंपाक जेवण झाल्यानंतर आता झोपण्याचा टाईम आला. आता आमच्या स्वरा मॅडम भरपूर अशा रडत होत्या. मला स्वराजची आठवण येणार, मला पप्पाची आठवण येणार, मला मम्माची आठवण येणार.
आणि मग मी तिला सांगितलं की बाई जसं तुला आमची काळजी आहे तशी आम्हाला पण तुझी काळजी आहे, परंतु तुझं उज्ज्वल भविष्य तुझी वाट बघत आहे. तुला पटत असेल तर जा आणि नाही पटत असेल तर जाऊ नको, कारण तू आमची मुलगी आहे. नंबर लागला म्हणून, नंबर नसता लागला तरी पण आम्ही तुला वागवलंच असतं, काही फेकून तर दिलंच नसतं रस्त्याने, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे थोडंसं ती इमोशनल झाली होती आणि स्वरा कशी खूप इमोशनल होते, लवकर इमोशनल होते आणि लवकर शांत पण होते. मग कसं तरी मी तिला समजावलं, नंतर तिला मी झोपवून पण दिलं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मॅडम राहतात, मैत्रिणी राहतात. खरंच मुली खूप मायाळू, दयाळू आणि आईबापाचा विचार करणाऱ्या असतात आणि अशी मुलगी भेटायला खरंच नशीब लागतं. आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला एवढी प्रेमळ आणि चांगली मुलगी मिळाली. नंतर ती खूप रडत शेवटी माझ्या मांडीवरच झोपी गेली. तर चलो बाय. आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आता बघू, आता दुकानाचं नुकसान. स्वरा गेल्याशिवाय तर काही मी नाश्ता सेंटर चालू करू शकत नाही. सगळ्यात अगोदर स्वरा माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. तिच्या शाळेची ॲडमिशन, तिला तिथं पोहोचून देणे, त्याच्यानंतर स्वराजची शाळा वगैरे, असं आता एक आणि आता माझी लाईफ बरोबर सेटल होणार आहे. माझ्या मुलांच्या शिक्षणाचा आता मी सर्वात जास्त विचार करून त्यांना जास्त महत्त्व देणार आहे. तर चलो बाय बाय सर्वांना.